हिवाळा संपल्यावर आता नवा सीझन सुरू झालाय आणि हा सीझन आहे निवडणुकांचा आणि त्यासाठीच्या लोकप्रिय घोषणांचा देखील। दिल्लीपासून गल्लीपर्यंत हाच ट्रेंड दिसून येतोय। नाशिकमध्ये इतके दिवस थंड झालेली मनसे आता खडबडून जागी झालीय। गेल्या 8 दिवसांपासून शहरामध्ये घोषणांचा चक्क पाऊस पडतोय। मनसेचा एवढा धडाका पाहून नाशिककरांनाही धक्का बसलाय। राज ठाकरेंनी नाशिकच्या कारभाऱ्यांची मुंबईत हजेरी घेतल्यावर नाशिकमध्ये झोपी महापौरांनी गोदाघाट परिसराची पाहणी केली आणि गोदावरी परिसर प्रदूषणमुक्त करण्याचे आदेश दिले। 23 तारखेला मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश जारी झाले। 27 तारखेला 6 वाजल्यापासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाली। वसंत गीते यांचं संपर्क कार्यालय आमदारांनी स्वतः जमीनदोस्त केलं। त्याचवेळी महापौरांनी शहरातली 12 वाहतूक बेटं सुशोभित करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी मोफत वीज देण्याची तयारीही दाखवली। महापौरांची ही बैठक पार पडते ना पडते तोच नाशिक शहर वायफाय करण्याची घोषणा झाली। त्याच दिवशी संध्याकाळी वीज बचतीचा संदेश देत नाशिकमधले सिग्नल आणि महापालिकेची विभागीय कार्यालय सौर ऊर्जेवर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली। खऱ्या अर्थाने 450 कोटीच्या रस्त्यांच्या कामांना 90 किलोमीटर रस्ते आज नाशिक शहरातले नाशिककरांना चांगले रस्ते बघायला मिळतील। एक वर्षभराच्या आत हे संपूर्ण रोड कुंभमेळ्याच्या अगोदर तयार आपल्याला दिसतील। ज्या ठिकाणी वाहतुकीला कोंडी होते त्या ठिकाणचं मोठं अतिक्रमण प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल। मनसेनं अचानक कामांचा सपाटा लावल्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मनसेला जाग आली आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे। तर कामाचा एवढा धडाका पाहून नाशिककरांनाही धक्का बसलाय। घोषणांचा पाऊस पाडला जातो आहे, परंतु आत्ता ज्या काही घोषणा होत आहेत त्याचं निश्चित इम्प्लिमेंट होईल का नाही अशी शक्यता वाटत नाही। कारण आता लगेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणजे सर्व काही आचारसंहितेचा बडगा या कामांवर येऊ शकतो। आता इलेक्शन समोर आहे म्हणून हे धडाका लावत आहे कामांचा, ते तर आम्हाला काही त्याच्यात थोडंसं आता विशेष वाटतंय। पण ठीक आहे, केलं तर त्याने केलं पाहिजे, नाहीतर लोक आता परत त्यांना निवडून देतील की आमच्या हरके लोक। आता याचा काही विश्वास आम्हाला काही वाटत नाही। नाशिक महापालिकेची सत्ता मिळाल्यापासून गेल्या 2 वर्षात मनसेचा कारभार थंड राहिलाय। मात्र आता अचानक विकास कामांचा धडाका आणि घोषणांचा पाऊस पडू लागलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं स्टेशन जवळ दिसू लागल्यामुळेच मनसेच्या इंजिनानं गती घेतल्याची शहरात चर्चा सुरू झाली आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।